गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. आपण आपल्या मुलामुलींना, विद्यार्थ्यांना किंवा ट्यूशन किंवा कोचिंग घेत असणार अशा सर्व विद्यार्थ्यांना अशा प्रकारची वाक्य आपण बोलायला शिकवू शकतो, की जी वाक्य आज मी आपल्याला सांगणार आहे. मी वरती लाल अक्षरामध्ये लिहिलेलं आहे, अशी वाक्ये बोला आणि सराव करा. एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून किंवा आपण एक स्वतः विद्यार्थी म्हणून अशा वाक्यांचा सराव केल्याने आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी वेगवेगळी वाक्य सुचत असतात आणि आपल्याला एक आत्मविश्वास येत असतो. तुम्ही इंग्रजीतील लिसन हा जो शब्द आहे, लिसन म्हणजे ऐकणे, या शब्दाचा उपयोग करून आपण हजारो वाक्य तयार करू शकतो. मग ही वाक्य तयार कशी होणार आहेत, की सुरुवातीला आपल्याला लिसन घ्यायचं आहे, त्याच्यानंतर टू घ्यायचं आहे आणि या टू नंतर आपल्याला नाऊन घ्यायचं आहे. या पॅटर्ननुसार आपण ही वाक्य बनवणार आहोत. वाक्य बोलताना, वाचताना किंवा लिहिताना आपण जर वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खूप काही आनंद वाटणार आहे. लक्षात घ्या. लिसन टू द म्युझिक. लिसन टू द म्युझिक, संगीत ऐका. लिसन टू द सॉन्ग, गाणे ऐका. लिसन टू युअर टीचर, तुझ्या शिक्षकांचे ऐक किंवा तुमच्या शिक्षकांचे ऐका. लिसन टू युअर पॅरेंट्स, तुझ्या पालकांचे ऐका किंवा ऐक. लिसन टू द न्यूज, बातम्या ऐका. लिसन टू द रेडिओ, रेडिओ ऐका. लिसन टू माय वर्ड्स, माझे शब्द ऐका. लिसन टू द साऊंड, तो आवाज ऐका. लिसन टू युअर हार्ट, तुझ्या मनाचे ऐका. लिसन टू द बर्ड्स, पक्ष्यांचा आवाज ऐका. लिसन टू द रेन, पावसाचा आवाज ऐका. लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स, सूचना ऐका. लिसन टू द स्टोरी, गोष्ट ऐका. लिसन टू द अनाउन्समेंट, घोषणा ऐका. तर अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो. अशा प्रकारच्या वाक्यांचा आपण सराव करतो किंवा आपण केला पाहिजे. तर ही वाक्य निश्चितच आपल्याला आवडणार. अशा प्रकारच्या वाक्यांचा निश्चितच आपण सराव करणार ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.